नमस्कार, मी विकास लवांडे। आज 28 ऑक्टोबर 2023 सत्याग्रही या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण अद्यापही हा चॅनल जर सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करावा। आज मी आपल्या समोर एक आठवड्यानंतर बोलायला आलोय। मागच्या आठवड्याभर युवा संघर्ष यात्रेच्या कामात मी बिझी होतो, त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही, वेळ मिळाला नाही। आज मी आपल्या समोर बोलायला आलोय की युवा संघर्ष यात्रेची भूमिका आणि मागचे 4 दिवस आम्ही जे पदयात्रा केली त्या संदर्भातले काही मुद्दे आणि काल अचानक आम्हाला ती यात्रा स्थगित करावी लागली काही काळासाठी। त्या संदर्भात मला काही मुद्दे आपल्या समोर मांडायचे आहेत, जे ज्वलंत आहेत, जे महत्त्वाचे आहेत। ते शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ ऐकावा अशी माझी अपेक्षा आहे। याचं कारण असं, ही जी काही युवा संघर्ष यात्रा युवा आमदार रोहितदादा पवार यांनी घोषित केली मागच्या महिन्यामध्ये आणि तिची सुरुवात 24 ऑक्टोबरला पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिरात पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये झाली। त्यावेळेस 24 तारखेला पुण्यामध्ये महात्मा फुल्यांच्या फुलेवाड्यातनं महात्मा फुल्यांच्या स्मृतीला अभिवादन करून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव असतील, डॉक्टर कुमार सप्तर्षी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाखाली त्या ठिकाणी सुरुवात करून लाल महालामध्ये त्याचा पुन्हा त्या ठिकाणी प्रवेश झाला आणि लाल महालातून सुरुवात करून पुणे शहरामध्ये पदयात्रा सर्व पेठेतनं टिळक स्मारकामध्ये पोहोचली। अक्षरशः हजारो युवकांनी तिथे सहभाग घेतला। त्याच्यामध्ये महिला होत्या, मुली होत्या, कामगार होते, स्पर्धा परीक्षा देणारे, महाराष्ट्रभरातून पुण्यात अभ्यास करायला आलेले अनेक युवक आणि युवती त्याच्यामध्ये सहभागी होते। 5000 पेक्षा जास्ती गर्दी त्या ठिकाणी त्या दिवशी होती। प्रचंड त्याच्यामधला जो काही तरुणांचा संताप होता तो जरी शांतता पद्धतीने असला तरी तो दिसून येत होता। याचं कारण असं, आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून जे काही मुद्दे घेतलेले आहेत ते मुद्दे फार महत्त्वाचे आहेत। बऱ्याच युवकांनी कदाचित अजून त्या मुद्द्यांकडे लक्ष दिलेलं दिसत नाही। बऱ्याच जणांनी ते कदाचित समजून घेतलेले नसावेत। आणि मग एका बाजूला मराठा आरक्षण सुरू होतं, त्याच्या आधी आम्हाला असं वाटलं होतं की 24 तारखेला मराठा आरक्षणाची मुदत संपतेय आणि सरकारने इतक्या आत्मविश्वासाने मनोज जरांगे पाटलांना आश्वासन दिलेलं आहे, म्हणजे ते नक्कीच पूर्ण होईल, पुन्हा मनोज जरांगे पाटलांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही असं आम्हाला वाटत होतं। आणि म्हणून आमची 25 तारखेला वढू, तुळापूर या ठिकाणाहून छत्रपती संभाजीराजांच्या स्मृतीला अभिवादन करून ही पदयात्रा सुरू झाली आणि तळेगाव, डमडरे, नाव्हरा या परिसरातनं निर्वीला शिरूर तालुक्यामध्ये काल तिचं तात्पुरती स्थगिती करण्याचा निर्णय आम्हाला करावा लागला। याचं कारण असं की मराठा तरुणांच्या मध्ये जे काही प्रचंड अस्वस्थता आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आहे, या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या पदयात्रेच्या मार्गावर म्हणजे पुणे ते नागपूर अशी 800 किलोमीटरची पदयात्रा आमची जाणार होती, जी पुणे जिल्हा नागपूर पर्यंत जाताना नगर, बीड, जालना, औरंगाबाद अशा परिसरातनं ती जाणार होती। तर सर्व मार्गावर त्या ठिकाणी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरत आहेत, अनेक जण उपोषण साखळी करत आहेत। मागच्या आठवड्याभरातली माहिती आपण जर घेतली तर आपल्या लक्षात येईल की जवळपास 7-8 मुलांनी या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नैराश्यातून आत्महत्या केलेली आहे। आत्महत्या माणूस आनंदाने करत नाही, ती वेळ येते याचा अर्थ त्या माणसाच्या मनामध्ये किंवा त्याच्या डोक्यामध्ये प्रचंड संताप असणार, प्रचंड अस्वस्थता असणार, त्याशिवाय इतकं टोकाचं पाऊल कुणी घेणार नाही। याचं गांभीर्य मात्र सरकारला असल्याचं दिसत नाही। युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही जे काही निघालो होतो, महाराष्ट्रभराच्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या, वेगवेगळ्या जिल्ह्यातले तरुण त्याच्यामध्ये सहभागी झाले होते। 150 जण कायम पदयात्री घेतलेले होते, अनेकांनी नाव नोंदणी केली होती। 600 पेक्षा आणि जास्ती लोकांनी आम्ही 42 दिवस चालणार म्हणून नोंदणी केली होती। कुणी 8 दिवस, कुणी 4 दिवस, जमेल तसं चालणाऱ्यांची संख्या जवळपास 50,000च्या घरात होती शेवटपर्यंत।
आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांनी त्याच्यामध्ये पाठिंबा दर्शवलेला होता. युवा संघर्ष यात्रेमध्ये सर्व प्रवर्गातील सर्व जाती धर्माचे ते मुद्दे आहेत. जे मुद्दे केवळ एका जातीचे किंवा केवळ एका आरक्षणाच्या मुद्द्यावर नव्हते. त्याच्यामधले प्रमुख मुद्दे होते बेरोजगारीचे. कंत्राटी नोकर भरतीची जी मागणी होती ती पदयात्रा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी सरकारला जाहीर करावं लागलं आणि कंत्राटी नोकर भरतीचा जो काही सरकारने GR काढला होता तो तात्पुरता का होईना काही काळासाठी का होईना थांबलेला दिसतोय. सरकारला मागं घ्यावा लागला तो निर्णय त्यांचा. हे पदयात्रेचं पहिलं यश त्या ठिकाणी आम्हाला 24 तारखेला दिसून आलं. आणखी काय मुद्दे होते तर ज्या रिक्त जागा आहेत शासनाच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये वेगवेगळ्या संवर्गाच्या रिक्त जागा आहेत त्या ताबडतोब भरल्या जाव्यात. दुसरी मागणी होती की स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जी काही फी घेतली जाते ती एकदाच घेतली जावी आणि ती कमीत कमी फी असावी, ही मागणी होती. दुसरी मागणी होती की स्पर्धा परीक्षा किंवा कुठल्याही नोकर भरती करत असताना MPSC मार्फत परीक्षा घेतल्या जाव्यात. पेपर फुटीवर कडक कायदा केला जावा ही मागणी त्याच्यामध्ये होती. प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC करण्यात यावी आणि MIDC जिथे असतील त्या सक्षम करण्यात याव्यात. नवनवीन उद्योगधंदे त्या ठिकाणी आणले जावेत ही मागणी होती. जातीनिहाय जनगणना केली जावी जेणेकरून सामाजिक प्रश्न जे काय आहेत, सामाजिक न्यायाचे प्रश्न आहेत ते सोडवायला सरकारला सोपं जाईल, धोरणात्मक निर्णय घ्यायला सोपं जाईल, कारण ती आकडेवारी आपल्या समोर येईल. याच्यापूर्वी मनमोहन सिंग सरकारने 2012-13 मध्ये ती आकडेवारी दिलेली आहे, केंद्र सरकारस्थ आहे. परंतु नरेंद्र मोदींचं सरकार 2014 मध्ये आल्याच्या नंतर ती जनगणना मात्र बासनात गुंडाळून ठेवलेली आहे नरेंद्र मोदींनी आणि ती काय प्रत्यक्ष त्यांनी अंमलबजावणीसाठी घेतलेली नाही. बिहारमध्ये जनगणना झाली, आता महाराष्ट्रामध्ये जनगणना व्हावी ही मागणी आहे आणि या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय, तो मिळायलाही पाहिजे. जे अजून त्या मुद्द्यावर अनभिज्ञ असतील त्यांनी ते समजावून घेऊन ही मागणी लावून धरली पाहिजे. आणि युवा संघर्ष यात्रा जी काय सुरू झाली ही कुठल्या पक्षाची नाही. युवा संघर्ष यात्रा ही याच्यामध्ये युवकांचे प्रश्न घेऊन निघालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याच्यावर बॅनर नाही, चिन्ह नाही, नाव नाही आणि म्हणून सर्वांना त्याच्यामध्ये सहभाग घेता यावा हा त्याच्यातला मुख्य उद्देश आमदार रोहितदादा पवार यांनी ठेवलेला आहे. शेतकरी युवा आहेत, त्या युवा शेतकऱ्यांचेही काही प्रश्न आहेत. मग ते शेतीपूरक व्यवसायाच्या संबंधात असतील, नवनवीन धोरणं त्याच्यामध्ये काय आणावीत, पीक विम्याच्या संदर्भातली मागणी होती. महिलांच्यासाठी शक्ती कायदा ताबडतोब आणला जावा, जो गृहमंत्री अनिल देशमुखांनी शासनाच्या पटलावर ठेवलेला होता तो अद्यापपर्यंत मंजूर नाही. त्याला ताबडतोब मंजुरी देऊन तो कायदा महिलांच्या सुरक्षेसाठी आणावा अशी मागणी होती. त्याचबरोबर आपल्याला जे काय वेगवेगळ्या जाती समूहांना सारथी, बार्टी, महाज्योती आणि TRTI या संस्था निर्माण केलेल्या आहेत, त्या माध्यमातून प्रत्येक प्रवर्गातील तरुणींना त्याच्यामध्ये काही प्रोत्साहनपर अनुदान आहे. ती मर्यादा संस्थांची 1000 कोटीवर ते प्रत्येक या बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI संस्थांना 1000 कोटीची तरतूद प्रत्येकी करण्यात यावी ही त्याच्यातली एक मुख्य मागणी होती. दत्तक शाळा धोरण जे काही शासनाने आणले ते अतिशय फसवा आहे, ज्याच्यामध्ये या खाजगी कंपन्यांना या शाळा दिल्या जाणार आहेत. मग त्या शाळांच्या जागा भविष्यात त्यांच्याकडे जातील अशी त्याच्यामधली भीती व्यक्त केली जात आहे. म्हणून दत्तक शाळा घेण्याचं जे काही धोरण आहे ते शासनाने रद्द करावं. समूह शाळा योजना आणलेली आहे, म्हणजे डोंगरी भागातल्या किंवा दुर्गम भागातल्या शाळा बंद करायच्या, वाडी वस्तीवरच्या शाळा बंद करायच्या आणि काही शाळा एकत्र करून समूह शाळाचं एक गाजर त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, हे एक बंद करावं अशी मागणी होती. नोकरदार महिला असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांना महिलांना जिल्हा स्तरावर वसतिगृह चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी निर्माण केली जावी ही मागणी होती. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्यासाठी काही रिस्किलिंग, अपस्किलिंग सारखे कार्यक्रम राबविण्याची मागणी होती. जी काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनेक वर्षापासून दिली जाते, मग ती EBC सवलत असेल किंवा अन्य कुठल्या सवलती असतील, त्या शिष्यवृत्त्या ताबडतोब वेळेत दिल्या जाव्यात ही मागणी त्याच्यामध्ये होती. शिक्षकांचे प्रश्न होते, जे शिक्षकांच्यावर शिक्षणाच्या किंवा अध्यापनाच्या कामाशिवाय इतर जे काही जबाबदाऱ्या दिल्या जातात त्या भार टाकू नये अशी मागणी होती. त्याचबरोबर जे काही रखडलेल्या नियुक्त्या आहेत शासनादरबारी त्या नियुक्त्या ताबडतोब केल्या जाव्यात. सर्व भरती प्रक्रिया ही MPSC मार्फत केली जावी ही मागणी त्याच्यामध्ये होती. शैक्षणिक कर्ज जे आहे युवकांचं त्याच्यावरील व्याज माफीची मागणी त्याच्यामध्ये होती. मला याच्यातून सांगायचा उद्देश आहे की युवा आयोगाची सुद्धा मागणी त्याच्यामध्ये होती, जे युवकांना एकाच व्यासपीठावर आपले प्रश्न मांडता यावेत.
म्हणून युवा आयोगाची सुद्धा मागणी अतिशय महत्वाची होती. अशा विविध मागण्या, जवळपास 25 प्रकारच्या मागण्या त्याच्यामध्ये घेतलेल्या होत्या. या सर्व जातीतल्या, सर्व संवर्गातल्या, सर्व प्रवर्गातल्या, सर्व घटकांच्या फायद्याच्या आहेत. कारण ही जी काय आरक्षणाची मागणी पुढे येते ही आर्थिक प्रकारची त्याच्यामध्ये जी काय अस्वस्थता त्या कुटुंबामध्ये किंवा त्या जात समूहामध्ये निर्माण होते. कारण ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे आतापर्यंत, मग ते ओबीसीचं असेल किंवा SC STचं असेल, तिथेही बेरोजगारी आहेच आहे. त्यांचेही प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक आहेत. म्हणजे हे सगळे अभ्यासपूर्वक मुद्दे घेतले की जे केवळ एका आरक्षणाने सुटणारे नाहीत. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका अनेक वर्षाची सगळ्यांची आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सर्व पक्षीय तिथं ठराव एकमताने झालेले आहेत. मराठांना आरक्षण मिळू नये अशी काही कोणाची भूमिका नाहीये. सर्व पक्षांनी, विरोधी सत्ताधाऱ्यांनी 2 वेळा विधानसभा सभागृहामध्ये ठराव झालेला आहे. हे कुणी दुर्लक्ष करू नये. मात्र कोर्टात ते आरक्षण टिकत नाहीत. बाकी सगळ्या प्रक्रिया मी काही सांगत नाही. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातले मी भूमिका मांडलेल्या आहेत. ते आपण जरूर माझे दुसरे व्हिडिओ याच्या आधीचे पाहावेत. सविस्तर त्याच्यामध्ये मी मांडणी केलेली आहे. मला मुद्दा एवढाच आहे की मनोज जरांगे पाटलांना शासनाने जे काही 30 दिवसाचं आश्वासन दिलं होतं आणि सरकारने 30 दिवसाचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेलं असताना एकनाथ शिंदेंनी त्याच्यावर 10 दिवसाची मनोज जरांगे पाटलांनी मुदतवाढ देऊन 40 दिवस वाट पाहिल्यानंतर ते काही मिळालं नाही. सरकारने एक समिती नेमली आणि तिलाही मुदतवाढ दिली. मला एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे DCM 1 आणि DCM 2 आहेत यांना माझी या ठिकाणी म्हणजे आव्हान आहे किंवा मागणी आहे की तुम्हाला जर हे होणार नव्हतं तर तुम्ही का आश्वासन दिलं? तुम्ही कशाच्या आधारावर 30 दिवसात आश्वासन देऊ असं बोलला होता? कुठला रोडमॅप तुमच्याकडे होता? कुठला फॉर्म्युला होता? तुम्ही जाहीर करावा. शासनाने अशा पद्धतीने फसवणूक करणं अतिशय गंभीर आहे, निषेधार्ह आहे. कारण मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत. त्यांनी पाणी घ्यायचं बंद केलेलं आहे, अन्न घ्यायचं बंद केलेलं आहे. कुठलेही उपचार आरोग्याच्या संदर्भात डॉक्टरांच्याकडनं ते घेणार नाहीत असं त्यांनी घोषणा केलेली आहे. उपोषणामध्ये खरं तर पाणी घ्यायला पाहिजे, परंतु ते पाणी घेणार नाहीयेत. मी 3 वेळा 10-10 दिवसाची उपोषण केलेला कार्यकर्ता आहे. जर पाणी घेतलंच नाही तर त्या व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याच्या किडनी फेल होऊ शकतात आणि त्या माणसाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. हे आंदोलकांनी, मराठा संघटनांनी, शासनाने विशेषतः अधोरेखित करून ठेवावं. मनोज जरांगे पाटलांचा जीव त्या ठिकाणी पणाला लावू नये. सरकारने हे गंभीरपणाने त्यावर दखल घेऊन ही भूमिका त्याच्यामधली जी काय आपली व्यक्त करायला पाहिजे. शासनाला होणार नसलेल्या गोष्टी का आश्वासन दिले जातात? नरेंद्र मोदी काल शिर्डीला आले होते. नरेंद्र मोदींनी मात्र त्या ठिकाणी आरक्षणाचा आ सुद्धा उच्चारला नाही. धनगर आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा उच्चारला नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा उच्चारला नाही. पडळकर, गोपीचंद पडळकर मात्र धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मध्ये काहीतरी यात्रा काढली होती. त्याच्यात शरद पवार साहेबांच्यावर टीका करण्यात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे मेळावे त्याच्यामध्ये घेतले आणि हे आरक्षण बाजूला राहिलं. परंतु शरद पवार साहेबांना टार्गेट करण्यासाठीचाच तो उपक्रम गोपीचंद पडळकरांनी मधल्या काळात राबवला आणि त्याला सर्वस्वी जे काही आधार होता किंवा पाठिंबा होता तो देवेंद्र फडणवीस होता, भाजपाचा होता. कसं काय शरद पवारांना दोषी धरू शकतात गोपीचंद पडळकर? जे काय धनगर समाजाला आजपर्यंत जे काही योजना मिळाल्या, मग ते शेळीमेंढी महामंडळाच्या माध्यमातून असेल किंवा एनटीचं, ओबीसीचं आरक्षण, सध्याचं जे काही प्रचलित आरक्षण अनेक वर्षाचं आहे, हे कुणी दिलं? भारतीय जनता पार्टीने दिलं का? हा माझा पडळकरांना सवाल आहे. हे आरक्षण कुणी दिलं याच्यावर पडळकर बोलत नाहीत. ठीक आहे, धनगरांना एसटीचं आरक्षणाची मागणी अनेक वर्षाची प्रलंबित आहे. त्या संदर्भात खासदार सुप्रियाताई सुळे संसदेमध्ये अनेकदा त्या ठिकाणी प्रकर्षाने तो मुद्दा त्या ठिकाणी मांडत आलेले आहेत. जरा पडळकरांनी ही जरा वस्तुस्थिती बघून घ्यावी. भारतीय जनता पार्टीचा एकही खासदार संसदेमध्ये धनगर आरक्षणावर किंवा मराठा आरक्षणावर बोललेला नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या खासदाराने किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी केंद्राकडे भूमिका मांडली असं दिसत नाही. इथं एक बोलायचं, दिल्लीत वेगळं बोलायचं, ही भूमिका दुटप्पीपणाची भारतीय जनता पार्टीची राहिलेली आहे. कारण मराठा आरक्षणाचं जरांगे पाटलाचं आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा लाठीचार्ज करण्यात आला. तिथं देवेंद्र फडणवीस गेले नाहीत. गृहमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी घेतली नाही. तात्पुरती माफी मागण्याचा डाव केला, परंतु तिकडे भेट देऊ शकले नाहीत.
एकनाथ शिंदे तिकडे ओबीसीच्या तिकडे गेले नाहीत, ओबीसीकडे फडणवीस जात होते नागपूरला. ओबीसी संघटनांना मात्र त्या ठिकाणी काहीतरी त्यांच्या डोक्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भीती घालत होते छुप्या पद्धतीने, आणि ओबीसीला मराठ्यांचा धोका आहे अशा पद्धतीचं फडणवीसांनी त्या ठिकाणी खूळ त्यांच्या डोक्यात घातलं आणि ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात उभं करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि इकडे मराठ्यांना ओबीसींच्या संदर्भामध्ये की त्यांच्या आरक्षणातून आपल्याला मिळायला पाहिजे किंवा त्याच्या काही मनोज जरांगे पाटलांच्या भूमिका आहेत त्याच्यावर मतमतांतर असू शकतात. एका बाजूला अजितदादा म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत. एकनाथ शिंदे तसंच बोलतायत. देवेंद्र फडणवीस नेमकी भूमिका आपली स्पष्ट करत नाहीत. सरकारमध्ये कुठला आलबेल नाहीये, एक वाक्यता नाहीये, हे त्या ठिकाणून दिसते. मधली पत्रकार परिषद तुम्हाला आठवत असेल, मराठा उपोषण सुटल्याच्या नंतर एकनाथ जरांगेंचं एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेवर सामोरे येताना ऑन कॅमेरा त्या ठिकाणी लाईव्ह बोलले की आपण बोलून मोकळं व्हायचं. अजितदादा म्हणले ओके, आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले माईक चालू आहे. ही कुठली पद्धत आहे? पोरखेळ वाटला का तुम्हाला? आज मराठा इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत असताना सरकार मात्र मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसतंय, विश्वासघात करतंय. नरेंद्र मोदींची काहीतरी नैतिक जबाबदारी होती. या महाराष्ट्रामधली अस्वस्थता, महाराष्ट्र जळत असताना, अशांतता असताना, आज मुलं आत्महत्या करत असताना, आरक्षणाची मागणी इतकी मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर आलेली असताना पंतप्रधानांची जबाबदारी नाही बोलण्याची या विषयावर. कारण हा घटनात्मक प्रसंग आहे, घटनात्मक विषय आहे. आरक्षणाच्या संदर्भात माननीय पवार साहेबांनी भूमिका मांडलेली आहे याच्यापूर्वी की 50% जी मर्यादा आहे ही घटना दुरुस्ती केल्याशिवाय ती मिळणार नाही. मराठ्यांना जे 16% आरक्षण मिळायचे हे जे काही कोर्टात टिकायचं असेल तर संसदेमध्ये तसं विशेष अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी मांडलं गेलं पाहिजे आणि तसा कायदा केला पाहिजे. परंतु गेले 10 वर्ष नरेंद्र मोदींचं सरकार आहे, त्यांनी तो विषय घेतलेला नाही. आणि शरद पवारांच्यावर मात्र भारतीय जनता पार्टीतले काही लोक पिलावळी पवार साहेबांना प्रत्येक ठिकाणी दोषी धरतात. अरे पवार साहेबांनी याच्या आधी जे काही विविध प्रकारचे प्रयत्न केले, मग ते शेतकरी वर्गाचे प्रश्न पवार साहेबांनी सातत्याने मांडलेले आहेत. शेतकरी समूहाचे प्रश्न मांडत असताना शेतकरी म्हणजे ओबीसी आहेत, शेतकरीमध्ये SC ST आहेत, शेतकरी म्हणजे मराठा आहेत, कुणबी आहेत, सगळे आहेत, मुस्लिम सुद्धा आहेत काही प्रमाणात. मग शेतकरी वर्ग जो आहे, शेतकरी वर्गासाठी ज्या काही वेगवेगळ्या योजना पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना राबवल्या, कर्जमाफीची भूमिका असेल, फळबाग लागवडीची भूमिका असेल, याचा फायदा सर्व जाती धर्माला झाला ना, सर्व प्रवर्गाला झाला की नाही? औद्योगिकरणाला जे पवार साहेबांनी प्रोत्साहन दिलं मोठ्या प्रमाणावर, ज्याचा पाया यशवंतराव चव्हाणांनी घातला होता, त्या औद्योगिकरणामध्ये जे काय MIDC निर्माण केल्या गेल्या, जे औद्योगिकरण महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री असताना जे वाढलं गेलं, विलासराव देशमुखांच्या काळात हे काय वाढलं गेलं, हे कोणाचं होतं? भारतीय जनता पार्टीचं नव्हतं. रांजणगाव सारखी पंचतारांकित MIDC असेल, IT पार्क असतील, हिंजवडी किंवा मगरपट्ट्या किंवा खराडी सारखा IT पार्क असेल, नागपूरची बुटीबुरी MIDC असेल, औरंगाबादची MIDC असेल, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जे काही MIDC आल्या किंवा उद्योग आले ते भारतीय जनता पार्टीने नाही आणले. आणि हे जे काही औद्योगिकरण झालं याचा फायदा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्व जाती वर्गातल्या, सर्व जाती धर्मातल्या तरुणांना झालेला आहे. का तिकडे आरक्षण नाही. त्यामुळं आर्थिक स्वरूपाचे प्रश्न सोडवण्याचा पवार साहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा फायदा मराठा, ओबीसी, SC ST सर्वांना झालेला आहे, सर्व जाती धर्मसमूहांना झालेला आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे आर्थिक स्वरूपाचे प्रश्न आपल्याला बेदखल करता येणार नाहीत. आरक्षण आज मिळालेलं ज्यांना आहे त्यांची बेरोजगारी कमी झालेली नाहीये. आणि म्हणून युवा संघर्ष यात्रा जेव्हा रोहितदादा पवार काढतायत तेव्हा सर्व जाती धर्माचे मुद्दे, या 25 मुद्द्यावर आपण जर अभ्यास केला तर ते मुद्दे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. परंतु काल महाराष्ट्रामध्ये जी काय अशांतता निर्माण होतीये, मराठा आणि ओबीसी एकमेकाच्या समोर उभे ठाकलेले आहेत आणि मराठ्यांच्यातली अस्वस्थता पाहून शांतता त्या ठिकाणी भंग होईल की काय? पुढच्या काळामध्ये आता दिसतंय आज तरी की मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला सरकार कुठलाही प्रतिसाद देत नाही असं दिसतंय. कुठली चर्चा त्या ठिकाणी सकारात्मक होताना दिसत नाहीये. दिलेलं आश्वासन फसलेलं आहे, विश्वासघात झालेला आहे. मला असं वाटतं वातावरण अतिशय गंभीर आहे. पुढच्या काळामध्ये काय होईल सांगता येत नाही. हे मराठा आंदोलन चिघळू नये ही आमची भूमिका आहे. शांतता प्रस्तावित राहावी. सुसंस्कृत महाराष्ट्र, समंजस महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र हा त्या ठिकाणी कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन देणार नाही अशी भूमिका घेईल. आणि तीच भूमिका आमदार रोहितदादा पवार यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाच्या सर्वातली
काही काळासाठी हे आंदोलन स्थगित केलं, मात्र 25 मुद्द्यांचा आग्रह कायम ठेवलेला आहे. नागपूरपर्यंत ही पदयात्रा, जेव्हा हे मराठा आंदोलनाचा प्रश्न सुटेल किंवा मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुटेल, त्यानंतर मात्र निश्चितपणाने ही पदयात्रा पुनश्च सुरू होईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि आम्ही सर्वजण त्याच्यात चालणार आहोत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं युवक चालतायत. हे चालतायत ही मोठा भाग त्याच्यातला असा आहे की तरुणांचे प्रश्न घेऊन चाललेत. हा एक सत्याग्रह आहे, आंदोलन आहे. सुरू होतानाच कंत्राटी कामगारांचा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला. आता पुढचे विषय जे आहेत हे सरकारला सोडवावे लागतील आणि ते 25 मुद्दे सुटेपर्यंत रोहितदादा पवार किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते, युवा संघर्ष यात्रेतले यात्री, पदयात्री कुणी थांबणार नाहीत. विधानसभेचं जे नागपूरला हिवाळी अधिवेशनानं होणार आहे तिथे हे मुद्दे सर्व मांडण्याचा निर्धार त्या ठिकाणी रोहितदादा पवार यांनी केलेला आहे. आज युवा संघर्ष यात्रा तात्पुरत्या कारणासाठी जरी थांबली असली तरी पण हे आंदोलन कायम आहे अशी भूमिका त्यांनी काल जाहीर केलेली आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. हे 25 मुद्दे प्रत्येकाने समजून घ्या असं मला वाटतंय. भारतीय जनता पार्टी असेल यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काही धोरण ठरवलेलं आहे, ओबीसींना मराठ्यांच्या समोर आणि मराठ्यांचा बुद्धिभेद करून त्यांना ओबीसीच्या समोर उभं करण्याचा जो काही प्रयत्न चालवलेला आहे हे अतिशय निंदनीय आहे, अतिशय संतापजनक आहे. आणि याला कुठल्याही मराठ्यांनी किंवा कुठल्याही ओबीसी वर्गातल्या प्रवर्गातल्या तरुणांनी बळी पडू नये. आज घटना दुरुस्ती करून जर 16% आरक्षण वाढीव दिलं मराठ्यांना स्वतंत्रपणे, तो ओबीसी आणि मराठा दोघांच्यातले मतभेद किंवा गैरसमज दूर होण्याला नक्की मदत होईल किंवा कोणी कोणाच्या ताटातलं घेतलंय असा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. दोन्ही घटक समाधानी होतील. 16% आरक्षण वाढीव जेव्हा मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना संसदेतलं कायदा दुरुस्ती केल्यानंतर किंवा घटना दुरुस्ती केल्यानंतर, ते एका दिवसात मिळू शकतं. विशेष अधिवेशन जर नरेंद्र मोदींनी बोलवलं तर एका दिवसात मिळू शकतं. पण ती इच्छाशक्ती भारतीय जनता पार्टीची नसल्यामुळं ते या ठिकाणी दिशाभूल करतायत. तोच प्रश्न इतर राज्यात आहे. पटेल असतील, गुज्जर असतील, रेड्डी असतील, जाट असतील, या सगळ्यांना त्या 16% आरक्षणाचा फायदा त्या त्या राज्यामध्ये होणार आहे. इकडे जसा महाराष्ट्रात मराठ्यांना होणार आहे. लिंगायत समाजाचाही प्रश्न आरक्षणाच्या संदर्भातला पेंडिंग आहे. मुस्लिम समाजाचा सुद्धा प्रश्न पेंडिंग आहे. धनगर समाजाचं सुद्धा जे काय आत्ताचं आरक्षण एनटी आणि ओबीसीचं आहे ते त्यांना एसटीचं पाहिजे. ही दुरुस्ती घटनेतली काय शब्दाचा जो काय अपभ्रंश झालेला आहे धनगर आणि धनगड, ही दुरुस्ती केंद्रामध्ये घटना दुरुस्तीच करावं लागेल, त्याशिवाय ते होणार नाही. ते राज्य सरकारच्या हातात नाही. हे पडळकरांनी त्या धनगर समाजातील सर्व तरुणांना सांगत नाहीयेत. ते शरद पवारांना टार्गेट करून भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवत आहेत. ते धनगराच्या कुठल्याही प्रश्नावर लढत नाहीत, कारण धनगर समाजाचे आतापर्यंत जे काही प्रश्न आहेत हे पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली सुटलेले आहेत. हे पडळकरांनी विसरू नये. आज रोहितदादा पवार हे जे काही युवा संघर्ष यात्रा घेऊन निघालेत, माझ्या महाराष्ट्रातील तमाम युवकांना, सुशिक्षित बेरोजगारांना, सर्व जाती धर्मातल्या युवकांना माझं नम्रपणाने आवाहन आहे, आपण याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग द्यावा, सोशल मीडियातनं सहभाग द्यावा. कारण तरुणांनीच या देशातल्या क्रांत्या केलेल्या आहेत, या जगातल्या क्रांत्या केलेल्या आहेत. सर्व तरुणाईने, शरीराने तरुण आहे का नाही ते महत्वाचं नाही, मनाने तरुण असलेल्या ज्या तरुणांनी सकारात्मक विचार करून आंदोलनात सहभाग घ्यावा, या सत्याग्रहामध्ये सहभाग घ्यावा, या युवा संघर्ष यात्रेत पदयात्रेत सहभाग घ्यावा. हे प्रश्न सोडवण्यापर्यंत आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. आत्महत्या करून कुठला प्रश्न सुटणार नाही. आपल्याला जाती अस्मिता पुढे करून कुठला प्रश्न सुटणार नाही. हे मला नम्रपणाने त्या ठिकाणी सांगायचंय. मला पदयात्रेमध्ये मी त्या नियोजनात आहे. रोहितदादांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेमध्ये माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यात सहभागी आहेत. आम्ही ही यात्रा नागपूरपर्यंत नेणारच आहोत असा निर्धार कायम केलेला आहे. आपला सर्वांचा सहभाग त्याच्यात मिळावा. शासनाने हे गंभीरपणाने घ्यावं. नाहीतर तरुणांचा जो आवाज आहे जर सरकारने दुर्लक्षित केला आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर 2024ला सरकारला निश्चितच हे तरुणाई धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मला या ठिकाणी वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.